मिनिटाचं वचन घेऊ का प्रिया, तुमची इच्छा असेल तर तुम्ही बसू शकता 5 मिनिटं. बसा. आपल्या जीवनामध्ये शत्रू, दुश्मन ज्याला आपण म्हणतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. कोण असं आहे की त्याच्या जीवनामध्ये शत्रू नाही आहे? कोण आहे का? नाही ना. तर तुमचा शत्रू कोण आहे बरं सांगा? सगळे म्हणतील सैतान. सैतानाच्या व्यतिरिक्त पण शत्रू आहे. म्हणजे सैतानाचे वर्जन येते, पण आपल्याला ओळखायचं की आपला शत्रू कोण आहे. बरोबर? जे आपल्याबरोबर वाईट वागतात, आपण चांगलं वागतो ते आपल्याला वाईट वागतात. ते आपले मित्र असू शकतात, आपले नातेवाईक असू शकतात, आपले कामावरचे लोक असू शकतात, आपण रस्त्याने जाताना ट्रॅफिकमध्ये लोक असू शकतात. बरोबर? जेव्हा त्यांचा आपल्याबरोबर वाईट संबंध येतो तेव्हा ते शत्रू बनतात. शत्रू म्हटल्यावर राग येतो डोक्यामध्ये, चिड येते, शिव्या येतात कधी कधी. आमेन. पण आपला खरा शत्रू कोण आहे आपण वचनातून पाहूया. माझ्यासाठी तुमच्याकडे ओळी वचन आहे. एफिशियन्स 6 मध्ये 10 पासून आपण वाचूया. सिस्टर जोपर्यंत वचन काढतो तुम्हाला सांगू दे प्रेम की आपला लढा रक्तामासाबरोबर नाही आहे. आपण ज्याला आपण शत्रू समजतो ना, तो आपला शत्रू नाही आहे. जो कोणी रक्तामासामध्ये आहे तो आपला शत्रू नाही. तो आपला शेजारी असू द्या, तो आपला संधी काम करणारा असू द्या, आपला नातेवाईक असू द्या, तो शत्रू नाही. त्याच्या मागे जी शक्ती काम करते तो आपला शत्रू आहे. म्हणून वचन सांगतं की आपला लढा रक्तामासाबरोबर नाही, पण अंधकाराच्या त्या सैतानी शक्त्यांबरोबर आहे. तर आपले शत्रू कोण कोण आहेत आपण वाचूया. एफिशियन्स 6:10 पासून. आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार या अंधकारमय एक मिनिट. अंधकार काय म्हणतात सिस्टर? या अंधकारमय जगाचे अधिपती. अंधकार जगमय अधिपती. तर अंधकाराच्या अधिपती कोण आहेत? आणि जर ते आहेत तर त्यांच्याबरोबर आपण कसं लढलं पाहिजे? आपण लढलं पाहिजे आत्म्याने. आमेन. पुढे काय सिस्टर? अजून काही शत्रू आपला आकाशातला दुरात्मा समूह याबरोबर आहे. बरोबर. तर हे जे शत्रू आहेत हे यांचा लढा आपल्याला आत्म्यामध्येच करायचा आहे. आपल्याला तोंडाने किंवा शरीराने करायचंच नाहीये. आमेन. तर आपल्याला परमेश्वरांनी हा लढा करण्यासाठी हत्यारं पण दिलेले आहेत. ते हत्यार काय आहेत आपण सगळ्यांनी आपल्याला ते हत्यारं वापरायचे. हत्यारामध्ये तलवारीने ढाळणं तुम्हाला समजत आहे काय आहे. आमेन. यास्तव तुम्ही वाईट दिवशी विरोध करावयास व सर्व काही केल्यावर टिकून राहावयाला समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या. यास्तव सत्याने आपली कंबर बांधून. सत्य पहिला आपला हत्यार आहे. नीतिमत्व रूपी उरस्त्राण धारण करून. नीतिमत्व सगळ्यांना माहिती आहे काय? रायचसनेस. नीतिमत्व म्हणजे काय? नीतिमान जो वचनामध्ये चालतो परमेश्वर. शांतीच्या सुवार्तेने बनलेल्या सिद्धतेच्या पादुका पायात घालून. समजतं सगळ्यांना. आणि या सर्वांखेरीज जिच्या योगी त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासरूपी ढाल धरून उभे राहा. तारण रूपी शिरस्त्राण व देवाचे वचन अशी आत्म्याचे तलवार ही घ्या. सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या सर्व कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करीत जागृत राहा. आमेन. तर थोडं सांगतो याच्यामध्ये. विश्वासाचे ढाल म्हणजे काय? तुम्हाला कधी कधी म्हणतात अरे काय तुला एवढं असं बोलला, तुला असं बोलली, तू काय ऐकून घेतो? तेव्हा तुम्ही म्हणतो नाही माझा विश्वास आहे परमेश्वर. माझा विश्वास आहे की परमेश्वर हे काम करणार आहे, मी काम करणार आहे. तो माझा शत्रू नाही आहे. आमेन. तो विश्वासाबद्दल बोलतो. त्याच्यानंतर शेवटी काय म्हणजे सिस्टर? त्याच्यानंतर निरंतर प्रार्थना करा. शेवटी सगळं झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी प्रार्थनेमध्ये आल्या पाहिजे.
म्हणून निरंतर प्रार्थना करा. म्हणजे काय, जे काही अडचणी असतील, जे काही त्रास असेल, घरामध्ये कोणासाठी भांडणं झाली, शांत बसायचं, आपल्या ठिकाणी या आणि प्रार्थना करा. परमेश्वरा भांडणं झाली, मला आनंदाने भरा, मी प्रत्युत्तर देऊ नये अशी मला अनुग्रह द्या. त्या व्यक्तीचं पण ताबा तुम्ही घ्या, त्याचं मन बदला, अशी प्रार्थना झाली पाहिजे. हे आपले हत्यार आहेत. आमेन. पटते सगळ्यांना. आपण दुसरं गीत गाऊया. ज्यांची इच्छा आहे ती उभं राहू शकतात किंवा तुम्ही बसू शकतात, काय प्रॉब्लेम. तर येशू हा सत्य घडलेला आहे, यासाठी आपण हे गाऊया. कफारा मेरा तुम है. कफारा म्हणजे जो ज्याच्याद्वारे आपण प्रायश्चित करतो त्याला म्हणतात कफारा. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे दिले आहे की फिदिया म्हणजे मुक्त करणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर मस्सा त्याच्यामध्ये आलेला आहे. मस्सा म्हणजे पवित्र आत्मा. या 3 शब्द मी मुद्दाम तुम्हाला म्हणजे कोणाला बरं उर्दू माहीत नसेल म्हणून म्हटलं मी आधी सांगावं तुम्हाला गाणं गायच्या. आमेन. हे गाण्यानंतर आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर आपण पास्टरला इन्व्हाइट करूया आणि मग पास्टर पुढे आपण चालू करूया. आमेन.
से मुझे भर दे तू, लहू से मुझे धो दे तू, मैं तेरी राह पर चलता रहूं, तेरे गुनाह। मैं तेरी राह पर चलता रहूं, तेरे गुनाह। तेरे सिवा कोई नहीं जख्मों को जो भर सके, तेरे सिवा कोई नहीं जख्मों को जो भर सके। अपने परों में तो छुपा, बाहों में ले ले मुझे, अपने परों में तो छुपा, बाहों में ले ले मुझे। ओ डोळे बंद करूया. त्या महान परमेश्वराची आपण आठवण करूया. जे काही चुका, जे काही पाप आपल्याकडनं झालं असेल त्याची क्षमा करूया. आणि त्या पापांची, त्या चुकांची त्यांनी ऑलरेडी 2020 वर्षापूर्वी आपली क्षमा केलेली आहे. त्याच्यासाठी आपण त्यासाठी धन्यवाद देऊ. प्रभू, आमचा विश्वास आहे की आराधना इस्रायलच्या त्या पर्वताच्या मंदिरापर्यंत पोहोचली आहे. कारण तुम्ही मन जाणणारे आहात. मनापासून आम्ही आराधना तुमच्या चरणी आम्ही केली आहे. प्रभू, इथून तुमची वेळ तुमच्या हाती देतो. प्रभू, पास्टरांना आम्ही आमंत्रित करतो आणि इथून तुमची वेळ त्यांना देतो. तुम्ही त्यांचा ताबा घ्या. धन्यवाद देतो माझ्या पितरांनी. ही प्रार्थना नाझरेथ प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या गोड आणि पवित्र नावाने यहोवा तुझ्याकडे मागतो. आमेन. डोळे बंद करून आपण अजून एक गीत गाऊया. डोळे बंद करून महिमा का बादल इस जहां को, हे प्रभु हमें छू ले हम सभी को। हम सभी
उभा राहूया. प्रभूची आराधना करण्यासाठी lift your hand, worship him. He is the King of Kings and the Lord of Lords. ज्यावेळेस परमेश्वर येतो, ज्यावेळेस न्यायाधीश येतो, ज्यावेळेस राजांचा राजा येतो, आपले हात उंच करून आपण त्याला समर्पण करूया. आपण त्याला म्हणूया, प्रभू तू राजांचा राजा आहेस. You are the King of my life. You are the Lord of my life, O Master. I receive you as my Savior, my King and my Lord. तुला मी माझा राजा, माझा तारणारा, माझा उद्धारक म्हणून स्वीकारतो प्रभू. जसं तू मला स्वीकारलंस. आपले हात उंच करूयात आपण सर्वजण. Open your mouth and speak with your Lord. आपले मुख उघडून आज आपण आपल्या प्रभूशी बोलूया. आपले हात उंच करूयात, आपला हृदय त्याच्यासाठी उघडूया. त्याला सांगू, प्रभू माझ्याशी बोल. Oh Jesus, Baba Shala Ramande Benikala, Ramande Benikala, Shankara Variala, Ramanda Shekeriante Veriala, Rimandula Shantara Lama. Open your mouth and speak with your Lord. Malaikatsa आवाज येतो. Ramanda Shantara Veriala, Rimandula Shantara Lama, Rekala Shantara Lama, Mariala Lama, Ramande Benikala, Shantara Lama, Mariala Lama, Ramande Benikala, Shantara Lama, Mariala Lama. Ribara Shekeriante Veriala, oh thank you Lord. चरणों में तेरे हम आते हैं, सागर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सागर
और तू यहाँ मौजूद है प्रभु, तेरी उपस्थिती यहाँ पर है. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो राजा. सगळा आदर, सगळा महिमा आणि सर्व गौरव आम्ही तुलाच देतो प्रभू. तू स्तुतीस पात्र आहेस देवा. तू आमचा एबेनेझर, ज्याने आम्हाला आजपर्यंत सांभाळले. आमच्या सर्व संकटामध्ये प्रभू तू यहोवा म्हणून आमच्या बरोबर उभा आहेस. आणि तुम्हाला मी आहे. सर्व गौरव आम्ही तुला सर्व इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात सोडतो. आज आमच्याशी बोल, आम्हाला आशीर्वादित कर आणि तुझा महिमा प्रकट कर येशूच्या नावामध्ये. आमेन. से आमेन. से आमेन. हालेलुया. ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. म्हणा प्रभूचं नाव धन्यवादित असो. ब्लेस द लॉर्ड विथ युअर हार्ट. आपल्या हृदयापासून म्हणा प्रभू मी तुला आशीर्वादित करतो. हालेलुया. काहीच लोक, फक्त थोडे लोक म्हणाले म्हणा प्रभू मी तुला आशीर्वादित करतो, मी तुला धन्यवाद देतो. तू असा धन्यवादित प्रभू. थँक्यू जीसस. आपण बसूया देवाच्या वचनासाठी. डेफिनेटली प्रभू आज तुमची बोलेल, ते तुम्हाला आशीर्वादित करेल. थँक्यू लॉर्ड. मागच्या साईडला दोन खुर्च्या रिकाम्या असतील, प्लीज ऍडजस्ट करा. आजपासून संडे स्कूल पुन्हा सुरू होत आहे. जर आपले चिंटू पिंटू तुमच्या जवळ बसलेले असतील, खुर्च्या अडवलेल्या असतील तर त्यांना उठवा आणि त्यांना संडे स्कूलला पाठवा. आपल्या चर्च मध्ये सिस्टर हेलेना सुंदर रीतीने प्रभूमध्ये त्यांची वाढ करतील, त्यांना बायबल शिकवतील, त्यांच्यासाठी प्रार्थना करतील. आणि संडे स्कूल हे लेकरांसाठी देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. मी खूप दिवसापासून प्रार्थनेत होतो की लेकरांना संडे स्कूल मिळणं गरजेचं आहे. आणि सिस्टर स्वतःहून तयार झाल्या की मी शिकवायला तयार आहे. मग मे आज 5 लोक, 5 मुलं, 6 मुलं, 10 मुलं जरी असतील तरी आजपासून पहिली त्यांची सुरुवात होईल. तर लहान मुलं आपल्या जागेवर उभं राहतील मला पाहायला. आणि जर कोणी आईच्या पदराखाली लपलं असेल तर शेजारच्याही दाखवा, कारण आई दाखवत नाही आपल्या मुलाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभि तू बस, अभि तू मोठा झाला. हालेलुया. अजून लेकरं उभं राहतील सगळे. ते मध्ये बसलेला चिंटू, तो उभं काय राहतात त्याला, मोठं राहतो. ओके, स्टँडअप. बाहेर काही लेकरं असतील. व्हेरी गुड. प्रेज द लॉर्ड. 16 वर्षाच्या खालचे सगळे, 16 इयर्स ना, फक्त 16 वर्षाच्या पुढे नको, बाकी सगळे होते. जितेशला नको, जितेश मोठा वाटतो, 26 वर्षाचा वाटत. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टर आपण सगळेजण उभा राहूया. या सिस्टरांसाठी आपण प्रार्थना करू, सरेंडर करू. आपण आपलं चर्च, संडे स्कूल चर्च आज आपण डेडिकेट करणार आहे. आमेन. हालेलुया. प्रत्येक गोष्ट आपण देवाला दिल्याशिवाय ती आशीर्वादित होत नाही. भाकरी बहुगुणित झाली कारण प्रभूने ती त्याला समर्पित केली. आमेन. माझा विश्वास आहे जसं संडे स्कूल मी आज समर्पित करणार आहे प्रभूसाठी, मी त्याचे आभार मानणार आहे. माझा विश्वास आहे त्या 3 महिन्यामध्ये संडे स्कूल साठी वेगळी जागा बघावं लागणार आहे. हालेलुया. सो क्लोज युअर आईज. आपले उजवे हात त्यांच्याकडे करा आणि यावेळेस आपण आपलं संडे स्कूल समर्पित करूया. ओके, आपण या. थँक्यू जीसस. सगळेजण आपला उजवा हात त्यांच्याकडे करतील. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू पुन्हा एक वार बाप्पा 2022 मध्ये प्रभू संडे स्कूलची आम्ही पुन्हा सुरुवात करत आहोत. प्रभू तुझं वचन सांगतं जरी तुझी सुरुवात अल्प असली तरी तुझा अंत मात्र गौरवी असणार. प्रभू आज आमची सुरुवात अल्प आहे देव बाप्पा. परमेश्वरा तू तुझ्या लेकरांसाठी हा मार्ग उघडलेला. स्तोत्र 118 मध्ये पवित्र शास्त्र 19व्या वचनामध्ये म्हणतं की मी धार्मिकतेचे दार तुझ्यासाठी उघडेल. प्रभू आज त्यांच्यासाठी देव बाप्पा, लेकरांसाठी हे धार्मिकतेचं दार तू उघडलेलं असते बाप्पा. प्रभू त्या ठिकाणी तुझ्या वचनाचं ज्ञान सिस्टर हेलेना त्यांना देणार आहे प्रभू. देवबाप्पा त्यांचा पेशा टीचिंग आहे प्रभू. देवबाप्पा त्यांना परमेश्वराला शिक्षण देण्यासाठीच तू निवडलेला, परंतु आजपर्यंत
टीचर लोकांमध्ये, लहान लेकरांमध्ये देत होते, परंतु आज मात्र प्रभू परमेश्वर देवाच्या राज्यामध्ये लेकरांना वाढवण्यासाठी पवित्र शास्त्रातल्या वचनाचं ज्ञान मात्र आज ते तुझ्या लेकरांना देणार आहेत प्रभू. आणि म्हणून प्रभू तुझा स्पेशल अनॉइंटिंग, प्रभू तुझा विशेष अभिषेक त्यांच्यावर उतरू दे प्रभू. आजपासून त्यांच्या जिभेवर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरू दे. जे वचन ते आज त्यांच्या लेकरांना संडे स्कूल मध्ये शिकवतील प्रभू, ते लेकर स्वीकारू दे आणि त्यांच्या जीवनामध्ये ते धार्मिक मार्ग स्वीकारू दे प्रभू. अविश्वास त्यांचं नाश होऊ नये म्हणून सुरुवातीलाच त्यांना बाळ खडू म्हणून प्रभू तुझं वचन त्यांच्या अंतःकरणात पेरलं जाऊ दे. आणि विशेष आम्ही सिस्टर हेलेनासाठी प्रार्थना करतो प्रभू, त्यांना लहान लेकरांसाठी कळवळ्याचं हृदय दे प्रभू. जसं मोशेला त्याच्या आईने उतरातच शिकवलं आणि म्हणून मोशे हेरोदाच्या विरुद्ध उभा राहिला प्रभू, आज ही आई म्हणून संडे स्कूल मध्ये दे बाप्पा, टीचर म्हणून ज्यावेळेस ती उभा राहील प्रभू, दे बाप्पा तिचे लेकर, तिचे संडे स्कूल मधले असलेले सर्व लेकर प्रभू सैतानाच्या विरुद्ध उभा राहतील. आणि आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा प्रभू, जसं जसं ते लेकर आशीर्वादित होतील, सिस्टर हेलेनाची फॅमिली आशीर्वादित होते. सिस्टर हेलेनावरती तुझा अभिषेक वाढू दे, त्यांना समृद्ध कर. कारण प्रभू त्यांनी तुझ्या मार्गात हात घातलेला, प्रभू तुझ्या मार्गात पाऊल ठेवलेला आणि म्हणून त्यांना समृद्ध कर, बरकत दे. आणि आज त्यांनी त्यांचं दुःख तुझ्या पायाशी टाकलेला आणि तुझ्या लेकरांची जबाबदारी स्वीकारलेली. आमचं संडे स्कूल आशीर्वादित कर, ते बहुगुणित कर. आम्ही तुझे आभार मानतो. मी माझे सर्व लीडर्स, दीपक ब्रदर, जे माझे सर्व एल्डर्स आहेत, लीडर्स आहेत, पास्टर आहेत, आता या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करतो त्यांच्यावर हात ठेवण्यासाठी. जर तुम्ही या ठिकाणी आहात आणि लीडर आहात चर्च मध्ये, तर तुम्ही पुढे या, आपण त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना करणार आहे. सगळे एल्डर्स, सगळे लीडर्स कम फॉरवर्ड. सिस्टर हिवाळे तुम्ही येऊ शकता, सिस्टर रिखालाबा शेखेरियांता, सगळे ज्यांना वाटतं की मी हात ठेवावा, कम फॉरवर्ड. रिखा मांदे रेबेनियाला रबा, सर्वजण आपला पवित्र हात त्यांच्या डोक्यावर ठेवतील आणि प्रार्थना करतील. सिस्टर हेलेनाला आज विशेष स्पर्श प्रभूने करावा. ओ रिबांदे खालाबा सेथेरियांदा रबारियाला रबा. प्रभू असा सुंदर दिवस तो आम्हाला दाखवलास. आजचा दिवस पवित्र आहे प्रभू, कारण याच दिवशी दे बाप्पा आम्ही लक्षात ठेवू दे बाप्पा की आजच 13 मार्च रोजी तू आमच्या संडे स्कूलची पुन्हा सुरुवात केली, पुन्हा रिस्टोर्ड केलंस, पुन्हा पुनर्रचना करू प्रभू. तुझा पवित्र हात या चर्च वरती दाखवून दिलास दे बाप्पा. प्रभू आमची लेकरं मोठी होऊन तुझे पास्टर, प्रॉफिट, सेवक, पाळक होते, जे तुझ्या वचनाची सेवा करतील. विशेष प्रार्थना करतो सर्व लिडरशिपने त्यांच्याकडे केलेला हात प्रभू त्यांच्यावर अभिषेकाचं तेल ओतू दे. येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही ही प्रार्थना मागतो. आमेन. से आमेन. प्रत्येक जण ओरडे म्हणेल आमेन. सिस्टर कॉंग्रॅच्युलेशन. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. So अभिषेक अशा सिस्टर आहे, त्यामुळे तुमच्या लेकर त्यांच्याकडे पाठवा आणि त्यांना सहकार्य करा. त्यांच्या लिडरशिप मध्ये ते सुंदर असे ट्रान्सलेशन ते इंग्लिश मध्ये शिकवणार आहेत, त्यामुळे तुमच्याकडे इंग्लिश बायबल असणं गरजेचं आहे. जे लोक बायबल घेऊन नाही आलेले त्यांच्यासाठी सूचना आहे, आबीकडं नवीन बायबल विकायला ठेवलेलं आहे, तुम्ही आबीकडून विकत घेऊ शकता. अभिजितकडून विकत बायबल घेऊ शकता आणि बायबल तुम्ही वापरू शकता. नवीन जरा जो मी बायबल वापरतो ओल्ड टेस्टमेंट आणि न्यू टेस्टमेंट ओल्ड व्हर्जन मधलं तेच पवित्र शास्त्र तुम्हाला या ठिकाणी विकत मिळेल. 400 रुपये काय 390 आय थिंक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो हालेलुया. हालेलुया. आपण देवाच्या वचनाकडे ऑलरेडी 10 मिनिटं उशीर केलेला आहे. प्रार्थना होती समर्पणाची. जे लेकरं अजूनही तुमच्या आजूबाजूला दिसतात त्यांना पाठवा. सुंदर अशा सिस्टर त्या ठिकाणी चांगल्या शिकवतील. गो गो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इको कमी. आमेन. प्रेज द लॉर्ड. सगळे नवीन जुने लोक सगळ्यांचं स्वागत आहे. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. तुम्ही तुमच्या बापाच्या घरात आहात. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तुमचं स्वागत आहे. आमेन. हालेलुया. थँक यू जीसस. चिंटू निघाला आहे बघा, लपून लपल्या होता. कोण दिसतंय?
हालेलुया, हालेलुया. हे 40 दिवसाच्या उपासांमध्ये दिवस आहे आणि आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की या दिवसांमध्ये मी वधस्तंभावरती लक्ष केंद्रित करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठे असणार आहे? आपलं कॉन्सन्ट्रेशन आपण वधस्तंभाकडे करणार आहे. आपण क्रॉस पाहणार आहे. का प्रभू येशूने वधस्तंभ उचलला, त्याचं रहस्य, त्याचं प्रकटीकरण, त्याचं रेव्हलेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जसं आपण देवाच्या वचनातून आपण वधस्तंभाकडे पाहतोय, आपल्याला समजून येईल की आपण किती आशीर्वादित आहे. आमेन. हालेलुया. पहा, जुन्या करारामध्ये जे लोक होते ते लोक वाट पाहत होते, ते लोक उद्धारकर्त्याची वाट पाहत होते. परंतु आपण जे नवीन कराराचे लेकर आहोत, सेवक आहोत, आपल्यासाठी देवाची कृपा आहे की ऑलरेडीच देवाने आपल्याला तारण दिलेलं आहे. आपला उद्धार 2000 वर्षापूर्वीच या पृथ्वीवरती आलेला आहे. आमेन. हालेलुया. मी तर म्हणतो की अब्राम एवढा आशीर्वादित नव्हता, दावीद एवढा आशीर्वादित नव्हता, मोशे एवढा अभिषिक्त आशीर्वादित नव्हता. त्यापेक्षा तुम्ही आणि मी जास्त आशीर्वादित आहे, कारण त्या लोकांना फक्त वाट पाहावी लागली. त्यांना वचनदत्त देशामध्ये जाण्यासाठी त्यांना वेट करणं किंवा त्यांना वाट पाहणं याच्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु आज आपण जे उद्धार पावलेले लोक आहोत, आपण जे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेले लोक आहेत, जे आज आपण जरी आपण मे बी थोडस आपण प्रभूच्या दृष्टिकोनातून आपण मागे पुढे 19-20 आपल्या जीवनामध्ये असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण प्रभूपासून दूर जाणार आहे. कारण जीवनी पुस्तकामध्ये नाव लिहिलेलं आहे ते कधी खोडलं जाणार नाही. आमेन. हालेलुया. परंतु जीवन देण्यामागं किंवा उद्धार देण्यामागं प्रभूने जे कष्ट उचललेले, जर तुम्ही इपिस्कराचा 2रा अध्याय काढून वाचला, त्याने आपल्याला अपराधाच्या जगातून काढून त्याने आपल्याला धार्मिकतेच्या राज्यात आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता क्रॉस म्हणजे काय? तर क्रॉस म्हणजे मी गेल्या वेळेस सांगितलं की सॅक्रिफिशियल म्हणजे पूर्ण जीवन तो जगला. त्याच्यामध्ये पाप नव्हतं, तो पाप विरहित होता, परंतु त्याने सगळं मनुष्य जातीचं पाप स्वतःवर घेतलं. काल्वरीच्या वधस्तंभावरचं मरण त्याने सोसलं, जे मरण अत्यंत भयानक होतं. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं की त्याला वेदीवरती म्हणजे त्याला वधस्तंभावर वेशीच्या बाहेर लटकवण्यात आला. तो क्रॉस काय लपून छपून कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात ठेवण्यात आलेला नव्हता. तो गुलगुता नावाच्या टेकडीवरती एकदम उंच ठिकाणी, अशा ठिकाणी होता की वेशीवरती जिथं मोठा चौकट असते, जिथून 4 गावं त्या ठिकाणून रस्ता आहे आणि लोक ते पाहत जाणार आहे. आमेन. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, पहा, जो झाडावर टांगलेला तो श्रापित आहे. आमेन. येशू ख्रिस्त आम्हासाठी श्रापित झाला. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी श्रापित झाला. आणि म्हणून आपण आज आशीर्वादित आहे. आपले जे श्राप आहेत, आपले जे पाप आहेत, ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले. काल्वरीच्या वाटेवरून जात असताना मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं, तो वधस्तंभ इतका जड होता, फिजिकली तो जड होता. आणि शिमोन नावाच्या एका मनुष्याला त्यांनी थोडा वेळ त्याला मदत करायला बोलवली, पण तो उचलू शकला नाही, तो पळून गेला. वास्तविक पाहता त्याने येशूला मदत करायला पाहिजे होती, पण तो पळून गेला. का? तर तो वधस्तंभाचं ओझं होतं, ते वधस्तंभाचं ओझं तो उचलू शकला नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने हातपाय गाळले नाहीत. येशू ख्रिस्त म्हणाला नाही की आता बास, इथून पुढे मी तो वधस्तंभ घेऊन जाऊ शकत नाही. प्रभू त्याच वधस्तंभासाठी या पृथ्वीवर आला होता. त्या क्रॉस साठीच त्याने पृथ्वीवर जन्म घेतला होता. त्याच्या जन्माचं कारणच हे होतं की आपला आणि स्वर्गीय पित्याचा समेट व्हावा. आणि त्या समेटाची किंमत, त्या समेटाच्या किमतीच्या जो मध्यस्थाची किंमत होती, ती मध्यस्थाची किंमत येशू ख्रिस्ताने त्या काल्वरीच्या वधस्तंभावरती पूर्ण चुकवली. आणि म्हणून आपण आज पाहणार आहे की येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभातून येणारे आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण गेल्या वेळेस त्याचं रहस्य पाहिलं. आपण पाहिलं की किती तो दुःखदायक, किती त्रासदायक वधस्तंभ होता. परंतु तो जो वधस्तंभ होता, त्या वधस्तंभातून आज आपण किती आशीर्वादित आहे. आमेन. मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं की फक्त गळ्यामध्ये क्रॉस लटकवणं किंवा दरवाजामध्ये, गोव्यामध्ये जसं प्रत्येकाच्या दरवाजामध्ये क्रॉस आहे, तसा क्रॉस दरवाजावरती लावणं म्हणजे तुम्ही ख्रिस्ती झाला किंवा धार्मिक झाला असं नाही होऊ शकत. आमेन. त्या क्रॉसला मर्म आहे, त्या क्रॉसला एक महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून ते क्रॉस जो आहे, तो क्रॉस विषयी मी गेल्या वेळेस मत्थाच्या 10व्या अध्यायामधून पण सांगितलं की जो वधस्तंभ आहे 34व्या अध्यायामध्ये, तो प्रत्येकाला आपल्याला उचलायचा आहे.
आणि म्हणून त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी जर तुमचा छळ होत असेल, मी थोडासा मागचा सारांश देतोय की जेणेकरून आजचा रविवारचा कनेक्ट मेसेज तुम्हाला त्याचं कळावं. काही लोकांनी गेल्या वेळेस मिस केलं असेल, परंतु मुद्दामून मी मागच्या संदेशावरती थोडासा प्रकाश टाकतो की जेणेकरून पुन्हा रिव्हिजन व्हावं, आपल्याला समजावं रहस्य काय. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून गेल्या वेळेच्या मेसेज मध्ये हे प्रकट करण्यात आलं होतं. पहा, गेल्या वेळेस अभिषेक उतरून आला. ज्या वेळेस तुम्ही वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताला उंच कराल, त्या येशू ख्रिस्तावरती तुम्ही प्रेम कराल, त्या वधस्तंभाचं रहस्य जाणून घ्याल, त्या वेळेस तुमच्यावर अभिषेक उतरून येईल, त्या वेळेस तुमच्यावर दया करण्यात येईल, त्या वेळेस तुम्हाला कृपा प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला कृपा हवी आहे तर तुम्हाला वधस्तंभाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. फक्त ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्त जन्माला आलेला ही माहिती असणं फार सोपं आहे, परंतु येशू ख्रिस्त त्यानंतर 30व्या वर्षी त्याने जाऊन काल्वरीच्या वधस्तंभावर जाण्याची तयारी केली. वयाच्या 30व्या वर्षी त्याने बॅप्तिझम घेतला. पहा, बाप्तिस्मा म्हणजे मरणाच्या विधी आहे. आमेन. त्याने स्वतःला रिक्त केलं आणि म्हणून ज्यावेळेस योहानाने त्याला पाहिलं, योहान 1:29 मध्ये पवित्र शास्त्र सांगतो, तो म्हणाला, पहा, देवाचा कोकरा मनुष्याचं पाप हरण करणारा आलेला आहे. आमेन, हालेलुया. गवानीमध्ये जन्मलेल्या बाळाला ते मागी लोक, ते हुशार लोक काय म्हणाले की हा यहुद्यांचा राजा आहे, परंतु योहानाला जे रेव्हलेशन होतं, योहानाला जे प्रकटीकरण होतं, तो म्हणाला की पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आलेला आहे. आमेन, हालेलुया. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं पाप हरण करण्यासाठी, त्या पापाचा नाश करण्यासाठी आणि आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी या पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आता आपण आपल्या वचनाच्या संदेशाकडे वळूया. इफिसियन्सचा 2रा अध्याय आणि पहा, त्या ठिकाणी आपण वाचूया पहिल्या वचनापासूनच पुढे. सगळे आपलं पवित्र शास्त्र उघडतील. तुम्ही आज्ञाप्रमाणे माफी पासले, त्यामुळे दुष्ट सदा असता तुम्हासी त्याने जिवंत केले. त्याने तुम्हासही जिवंत केले. वाचत राहा. त्यात तुम्ही पूर्वी चालत असा, तुम्ही पूर्वी चालत असा, हे तुमचे कृत्य जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या वैवाटीप्रमाणे असेल. त्या लोकात आपण सर्व त्या आपल्या दैहिक वासनास अनुरूप असे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो. हा, आता आपण क्रोधाची प्रजा होतो. पहा, ज्यावेळेस आदामाने पाप केलं, आदामाने आज्ञाभंग केला, पवित्र शास्त्र सांगतं की आदामाला आणि हव्वेला बाहेर काढण्यात आलं. देव त्यांच्यापासून विभक्त झाला. त्या दोघांमध्ये एक मोठी अंतर करण्यात आलं. त्या मोठ्या ह्याच्यामधून, त्या पवित्र जागेतून, त्या एदेन बागेतून जिथं देवाची धार्मिकता, देवाची उपस्थिती होती, त्या ठिकाणून त्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. आता ते वैरी झाले, ते देवाचे वैरी झाले. आदाम देवाचा वैरी झाला. जरी तो हातात परमेश्वराच्या हातची निर्मिती होता, तरी तो सैतानाच्या आज्ञा पालनामुळे, सैतानाने त्याला जी आज्ञा दिली त्याचं पालन केल्यामुळं तो देवाचा काय झाला, वैरी झाला. आणि त्याच्या पोटी जे जन्माला आले, पहा, आपण सगळेजण त्या पहिल्या आदामापासूनच जन्माला आलो. आमेन. आपल्याला कुणालाच झाडापासून किंवा कुठं आपण कुठल्या माकडापासून जन्माला आलेलो नाही. आमेन, प्रेज द लॉर्ड. किंवा कुठला तरी मंत्र मारला आणि आपला जन्म झाला असं होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला जन्म मिळालेला तो आदामापासून मिळालेला. आणि म्हणून आपला पिता जर देवाचा वैरी होता, आपला पिता जर देवाच्या विरोधात होता, तर आपणही देवाची वैरी ठरलो. आमेन. आणि आपण देवापासून विभक्त जीवन जगत होतो, आज्ञाभंगाचं जीवन जगत होतो. परंतु पहा, त्या ठिकाणी काढा 15 वचन काढा, 2:15. त्याने आपल्या देहाने वैर नाहीस केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने काय केलं,
आपला जो वैरत्व देवाशी निर्माण झालं होतं, देवाला पाप आवडत नाही, परंतु ते पाप प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं आणि त्याच्या देहामध्ये पापाचा मोड केला. त्याने पापाचा मोड करून आपल्याला पुन्हा कुठं आणून ठेवलं? त्याने आपल्याला देवाच्या जवळ आणलं. पहा या ठिकाणी पवित्र शास्त्रात त्याने वैर नाहीस केलं. आता आपण देवाचे वैरी आहोत का? आमेन. परंतु ते वैरत्व नाश करण्यासाठी, ते वैरत्व नष्ट करण्यासाठी प्रभूने तो क्रॉस उचललेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण रोम 6:23 पवित्र शास्त्रात पापाचं वेतन मरण आहे. आमेन. आणि जर पापाचं वेतन मरण आहे, जर मरण तुम्हाला निश्चित आहे, तर ते मरण नाहीसं कसं होणार आहे? आपला जो देव वैरी ठरला होता, आपण जे आज्ञाभंगामुळे देवाची वैरी ठरलो होतो, त्या वैरत्वातून आपल्याला मुक्ती कशी मिळाली? बायबल सांगतं त्याने आपल्या देहातून ते वैर नाहीस केलं. त्याने ते संकट, ते दुःख, ते त्रास त्याने स्वतःवर घेतले. देवाचा क्रोध त्याने स्वतःवरती घेतला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काढा यशाया 53 आणि त्याचा पहिल्या वचनापासून हे सगळी वचनं या 40 दिवसामध्ये तुमच्या समोरून जाणं आणि चर्च डे त्याचं अवलोकन करणं, त्याला आत्मसात करणं, या 40 दिवसातल्या उपासातलं अत्यंत महत्वाचं काम आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. यशाया त्याचा 53वा अध्याय, आयझाया चॅप्टर नंबर 53 वर्स 1. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले, त्याचवर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. पहा येशू ख्रिस्ताचं वर्णन आहे, जे त्याच्या देहाने वैर नाहीसं केलं ना, त्या वैर नाहीसं करण्यासाठी जे त्याने स्वतःचं रूप केलं होतं, जे दुःख त्याने त्याच्या शरीरामध्ये भोगलं होतं, त्या देहामध्ये भोगलं होतं, त्याचं रेव्हलेशन यशायाला येशू ख्रिस्त जन्मात येण्यापूर्वी 930 वर्षापूर्वी देवाने भविष्यवक्ता यशायाला प्रकटीकरण दिलं होतं. त्याला दृष्टांतात दाखवलं होतं की असा छळ त्या देहाचा होईल. तो देह माझ्या पुत्राचा असेल. माझा पुत्र या पृथ्वीवर एवढ्या दुःखातून जाईल आणि ते वैर तो नाहीसं करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतोय प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून त्याला लोक म्हणतील हा दुःखी पुरुष आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा काढा वाचा 4थं वचन. हा नाही, 3रं वचन पुन्हा एकदा वाचा. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवतील व त्याला तुच्छ लेखतील. त्याला कोणीच मानलं नाही, त्याच्यावरती कोणीच विश्वास ठेवला नाही की तो देवाचा पुत्र आहे. आमेन, हालेलुया. कारण ज्यावेळेस आपण जुना करार वाचतो त्यावेळेस पापाच्या क्षालनासाठी बघा लेवीयेचा 17वा अध्याय 11 वचनामध्ये लिहिलेलं आहे की पापासाठी, पाप विमोचनासाठी रक्तच गरजेचं आहे. आणि म्हणून त्यावेळेस मोशेच्या द्वारे देवाने सांगितलं होतं की कोकरा वधावास आणावा आणि त्या कोकऱ्याचं रक्त त्या वेदीवर शिंपडावं. ज्या मनुष्याच्या पापांची क्षमा हवी आहे त्याने त्या कोकऱ्यावर आपला उजवा हात ठेवावा, म्हणजे त्या मनुष्याचं सगळं पाप त्या कोकऱ्यावरती, त्या बकऱ्यावर, कोंबडीवर, कालवडीवरती उतरेल आणि ते जे काही अर्पण आहे ते मात्र ते सगळं अशुद्ध पाप स्वतः घेऊन मृत्यू पावणार आहे. आमेन, हालेलुया. पहा कोणी त्या कापलेल्या कोकऱ्याला किंवा बकऱ्याला किंवा त्या कालवडीला पाहून त्यांना प्रेम बसणार नाही. आमेन, हालेलुया. पहा फक्त त्याचा उपभोग घेता येईल, त्याला बदलं म्हणजे त्याला खाण्यासाठी उपयोगात येईल, त्याला अर्पणासाठी वापरता येईल, परंतु कोणी जाऊन त्याला जवळ बसून त्याला संगोपन करणार आहे का? कारण ऑलरेडी त्याचा आता सगळं सौंदर्य निघून गेलेलं आहे. बदलेल्या कोकऱ्याला, बदलेल्या बकऱ्याला कोणी जाऊन पाहू शकतं का? लोक त्याच्याकडे पाहून तोंड फिरवतात, नाकावर रुमाल ठेवतात. तुम्ही जर चिकन मटनच्या दुकानात गेला तर तुमचा हात नाकावर ऑटोमॅटिक जातो. आमेन. परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती त्याच्या संपूर्ण सोललेल्या शरीरात
मरणाने त्याच्या शरीरावरती अजिबात चमड राहिलं नव्हतं. सगळं मांस त्याचं काढण्यात आलं होतं. त्याचा उल्लेख पुढे आहे पवित्र शास्त्र 4 वचन काढा, आयझाया 53:4. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. खरोखर आमचे व्याधी त्याने स्वतःवर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. त्याने आमचे क्लेश वाहिले, तरी त्यास तारण केलेले. त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केले. देवाने त्याच्यावर प्रहार केलेले, व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला त्याला पिडलेले आम्ही असे आम्ही त्याला लेखिले. लेखिले, आम्ही त्याला लेखिले. पुढे खरे पाहिले असता खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. घायाळ झाला. तो अपराधी होता. 2 कोरिंथियन्स 5:17-21 काळा 2 कोरिंथियन्स 5:21. तो पापविरहित होता. ते शरीर पापविरहित होतं. तो निर्दोष निष्पाप होता, निष्कलंक होता. 2 कोरिंथियन्स 2 कोरिंथियन्स 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते. त्याला पापच ठाऊक नव्हतं. येशू ख्रिस्ताला पापच ठाऊक नव्हतं. आमेन. त्या शिक्षा, ती वधस्तंभाची शिक्षा जी होती ती येशू ख्रिस्ताची नव्हतीच. आमेन. कारण पवित्र शास्त्र सांगतं तो पाप विरहित होता. त्याचा जन्म कुठल्याही वासनेतून झाला नव्हता, मनुष्याच्या इच्छेतून झाला नव्हता. तो देवाची इच्छा, देवाच्या योजनेप्रमाणे मरियेच्या उदरामध्ये पवित्र आत्म्याच्या छायेद्वारे जन्माला आला होता. आणि म्हणून त्याला कुठलंही पाप माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये कुठलंही पाप आढळून आलं नाही. पवित्र शास्त्र पहा काय सांगतं, वाचा पुढे. हा, ज्याला पाप ठाऊक नव्हते. ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता त्याला तुमच्या आमच्याकरिता त्याने पाप असं केलं. वधस्तंभ म्हणजे कशाचं दर्शक आहे? वधस्तंभ म्हणजे काय? आशीर्वादाचं दर्शक आहे. एखादा मनुष्य म्हणू शकतो का की नाही मला वधस्तंभच, आज मला वधस्तंभाचंच मरण हवंय? नाही, कुणालाच नकोय ते श्रापित मरण. पण येशू ख्रिस्त म्हणाला की नाही, मला ते मरण स्वीकारायचं आहे. कारण माझी लेकरं ज्यांचा नाश होतोय त्यांच्या नाशातून त्यांना मुक्त करण्यासाठी मी तो वधस्तंभ उचलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पहा, जैविक पिता आपल्या मुलाला सर्वस्व देऊ शकतो. आपल्या मुलाला जागा देऊ शकतो, घर देऊ शकतो, त्याच्या शारीरिक सगळ्या गरजा भागवू शकतो. आपली होती नव्हती ती सगळी प्रॉपर्टी, आहे तेवढा पैसा तो आपल्या दैहिक मुलाला देऊ शकतो. परंतु कुठलाही मनुष्य आपल्या मुलाचं तारण करू शकतो का? हालेलुया. कितीही तुम्ही तुमच्या मुलावरती प्रेम करा, कितीही तुमच्या मुलावरती तुम्ही प्रीती करा, कितीही तुम्ही त्याच्यामध्ये आपला जीव ओळून टाका, पण त्याला तुम्ही स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. आमेन. जोपर्यंत तुम्ही त्याला येशू ख्रिस्त वधस्तंभावरचा खिळलेला सांगत नाही तोपर्यंत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे करोडो रुपये असतील पण ते करोडो रुपये तुमच्या मुलाला तारण देऊ शकत नाही. तुम्ही आज जर तारण स्वीकारलेले आहात तर तुमची पहिली इच्छा आहे की माझ्या बरोबर माझं कुटुंबही स्वर्गात असावं. पहा, तो श्रीमंत ज्यावेळेस मरण पावला, त्या श्रीमंताच्या मनामध्ये ज्यावेळेस त्याने ते दुःख क्लेश भोगले, त्याच्या मनामध्ये वेदना झाल्या. कारण त्याने पाहिलं की त्याचे सगळं कुटुंब त्याच वाटेवर नरकामध्ये येण्यासाठी तयार आहे. आमेन. आणि तो म्हणाला की अब्रामा, तुझ्या उराशी असलेल्या लाजराला माझ्या भावांकडे पाठव की जेणेकरून ते तरी या जळणाऱ्या खाईमध्ये, इथं आगीमध्ये येऊ नये. त्यांना तरी जाऊन सुवार्ता सांग, त्यांना तरी जाऊन सांग की ही वाट खूप भयानक आहे. मी आज वेदना भोगतोय, मी यातना भोगतोय, मला या त्रासातून जावं लागतं, पण कमीत कमी माझ्या घरच्यांना तरी येऊ नये. आमेन. हालेलुया. पहा, तुमच्या लेकरासाठी तुम्ही 2 करोड रुपयाचा बंगला या ठिकाणी बांधाल. तुम्ही 2 कोटी रुपयाचा बंगला तुम्ही कोरेगाव पार्क मध्ये त्याच्यासाठी घेताल. चांगली मोठी लांब सडक मर्सिडीज बेन्झ, BMW सारखी कार त्याला देऊ शकाल. परंतु तुम्हाला त्याला जर तारण द्यायचं आहे तर तुम्हाला त्याला वधस्तंभाचं महत्व, वधस्तंभाचं शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या तारणानंतरही स्वर्गात तुमच्या हृदयामध्ये थोडी का होईना वेदना राहील की प्रभू माझे लेकरं मात्र माझ्या मागे येऊ शकले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज भले तुमच्या संडे स्कूल मध्ये लेकरं रडत असतील, तुमच्या संडे स्कूलच्या मुलांना वाईट वाटत असेल की माझ्या आईपासून मला वेगळं केलंय, तुम्हाला दुःख वाटत असेल की बरं माझ्या मांडीवर बसून आशीर्वाद घेत होता, परंतु त्यांच्यासाठी त्या सिस्टर ज्या अभिषिक्त करण्यात आलेल्या ते जे शिक्षण देतील त्याच्याद्वारे ते प्रभूचे मार्ग शिकतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया,
हालेलुया. आणि मग क्रॉसचं एज्युकेशन, क्रॉसचं शिक्षण गरजेचं आहे. आमेन. वाचा पुढं 4थं वचन. खरोखर आमची व्याधी हा. खरोखर आमची व्याधी त्याने आपल्यावर घेतले, हा. आमचे क्लेश त्याने वाहिले, हम्म. तरी त्यास तारण केलेले, हा. देवाने त्यावर प्रहार केलेले हम्म. व त्याला पिडलेले असे आम्ही देखील. 5. हा. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, हम्म. आमच्या दुष्कर्मांमुळे त्याचा हालेलुया. आमच्या दुष्कर्मांमुळे त्याला टेचण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या दुष्कर्मांमुळे त्याला टेचण्यात आलं. जर त्याच्यासाठी वापरण्यात आलेली जी हत्यार आजही ती यरूशलेम मध्ये, म्युझियम मध्ये त्यांच्याकडं ती ठेवण्यात आलेली आहे. आजही येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जे बल आहे, जे त्याच्यावरची जे वापरण्यात आलेली शस्त्र आहे, ती शस्त्र त्यांनी तशीच जपून ठेवलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते लोक ते प्रदर्शन त्यांनी ठेवलेलं आहे की पहा, येशू ख्रिस्ताला या शस्त्राने मारण्यात आलं होतं. आमेन. येशू ख्रिस्ताला जे शस्त्र रोमी सरकारने वापरले होते, त्या शस्त्रामध्ये त्याच्या पुढच्या भागामध्ये खिळे होते. आणि ते खिळे ज्यावेळेस एखादा जो मनुष्य, तो रोमी सरकार मधला जो सुभेदार, हवालदार कोणीतरी असेल, तो मोठ्या ताकदीने त्या शरीरावरती वार करत होता. आणि जसा तो वार करायचा, येशू ख्रिस्ताच्या मांसामध्ये ते खिळे शिरत होते. आणि ते खिळे शिरल्यानंतर त्या खिळ्यांबरोबर येशू ख्रिस्ताच्या शरीरातून मांसाचा लगदा त्या खिळ्यांबरोबर बाहेर निघत होता. आणि म्हणून संपूर्ण शरीर त्याचं सोलल्यासारखं झालं होतं. पहा, या ठिकाणी लिहिलंय त्याला ठेचण्यात आलं. ज्याला ते 39 फटके मारण्यात आले, ते छळ, ते दुःख त्याने का सहन केलं. आमेन. हालेलुया. पहा, पुढे पहा, वाचा. देवाने आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही क्रॉस जवळ येता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आत्मेमध्ये क्रॉसला पाहता, ऑटोमॅटिकली तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. आमेन. कारण त्याने त्याचं शरीर तुमच्या आणि माझ्यासाठी ठेचून घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणता, प्रभू तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं, मी गॅरंटी देतो, मी अनेक साक्ष पाहिलेले आहेत. माझ्या प्रार्थनेमुळे नाही, मी खूप धार्मिक आहे, मी उपासात आहे, आणि मी 24 तास गुडघ्यावर असतो म्हणून नाही, पण येशू ख्रिस्ताला बसलेल्या मानाच्या वळांनी ज्यावेळेस मी घोषित करतो, त्याच वेळेस त्या शरीराला आरोग्य प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. हे माझं श्रेय नाही. हो, हे एखाद्या वेळेस आरोग्याचं दान असू शकतं, परंतु किंमत मात्र वधस्तंभावर चुकवण्यात आलेली आहे. हालेलुया. मी संधिवात बरा होताना पाहिला, मी कॅन्सर बरा होताना पाहिला, मी पोटातल्या गाठी वितळताना पाहिलेल्या आहेत, मी स्किनवरचे डाग माझ्या डोळ्यासमोर नाहीसे झालेले पाहिलेले आहेत, मी पॅरालिसिस झालेल्या मनुष्याला उभा राहून नाचताना पाहिलेलं. माझ्या मिनिस्ट्रीमध्ये 13 वर्षाच्या सेवेमध्ये मी अनेक चमत्कार पाहिलेले आहेत. पण प्रत्येक चमत्कारापूर्वी ज्यावेळेस मी म्हणालो, येशूला बसलेल्या मानाच्या वळांनी तू बरा झालेलास, त्याच वेळेस ते मिराकल घडलेलं आहे. हालेलुया. तो वधस्तंभ म्हणजे किंमत आहे प्रियांनो. तो वधस्तंभ म्हणजे त्याने मोजलेली किंमत आहे, जी आज आपण आपल्या चर्च मध्ये आशीर्वाद म्हणून स्वीकारतोय. आज आपण आपल्या चर्च मध्ये साक्ष म्हणून उभा राहतोय. साक्ष म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ टेस्टिमनी? ज्यावेळेस एखादा मनुष्य उभा राहतो कठारामध्ये आणि म्हणतो की होय, हे घडलेलं खरं आहे, की मी येशूच्या बसलेल्या फटक्यांनी बरा झालेलो आहे, त्याला म्हणतात साक्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणती साक्ष? खरंय, माझा येशू वधस्तंभावर मरण पावलेला, खरंय माझा येशू ख्रिस्ताने माझं दुःख स्वतः सहन केलेला, खरंय माझ्यासाठी त्याने 39 फटक्यांचा प्रहार सहन केलेला, त्याने पित्यापासून स्वतःला विभक्त केलं, तो अधोलोकात गेला माझ्यासाठी, त्याने सगळं दुःख सहन केलं. मी 40 डेज फास्टिंग करतोय म्हणून मी आशीर्वादित नाही, मी पवित्र शास्त्र 24 तास हातात घेऊन बसलेलो आहे म्हणून मी आशीर्वादित नाही. किंमत येशूने मोजलेली आहे आणि मी फक्त घोषित करतोय की माझा उद्धारक जिवंत आहे, ज्याने माझ्यासाठी दुःख भोगलेलं आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पहा कितीतरी धार्मिक लोक आहेत जे हातात माळ घेऊन 24 तास रोजरी करतात. ते आर नॉट बिलीव्ह, ते विश्वास ठेवत नाही. ते फक्त येशू रक्त जय म्हणतात, पण ते घोषित करत नाही. ते सगळे आजार घेऊन जगतात, सगळे त्रास घेऊन जगतात. मे बी अटॅक होतील, बंधनं येतील तुमच्यावरती, तुमचं फॅमिली सगळं तुटून जाईल, तुमच्या जीवनावरती प्रहार होतील, संकट येतील. पण बायबल सांगतं तुम्ही महाविजयी ठरणार आहात. हालेलुया. कारण ऑलरेडी त्यांनी प्राइस दिलेली आहे. तुम्ही फक्त त्या हॉटेलमध्ये जेवून बाहेर पडले नाही. आता त्या हॉटेलमध्ये बसलेला काउंटरवाला माणूस म्हणू शकत नाही की अरे तुला बिल द्यायचंय. आमेन. ऑलरेडी येशूने ते बिल पेड केलेलं आहे. गलतीकराचा 3रा अध्याय 13 ते 16 वचनामध्ये बायबल सांगतं नियमशास्त्र तोडल्यामुळे जे श्राप आपल्यावरती आले त्या श्रापासाठी त्याने त्याच्या रक्ताची खंडणी देऊन आम्हाला सोडवलं. कारण बायबल सांगतं जो झाडावर टाकलेला आहे, शास्त्रलेख सांगतो जो झाडावर टाकलेला आहे तो श्रापित आहे. जो झाडावर टांगलेला आहे तो श्रापित आहे. त्या लाकडीवर स्तंभावरती टांगलेला आहे ते सगळं श्राप, ते सगळे पाप माझे घेऊन तो त्या ठिकाणी लटकलेला आहे. मी फक्त आशीर्वादांमध्ये प्रवेश केलेला आहे. मी फक्त आशीर्वाद उपभोगतोय. मी फक्त ते घोषित करतोय. आय डिक्लेअर अँड डिक्री. मी फक्त घोषणा करतोय की मी आशीर्वादित आहे, कारण किंमत मात्र वधस्तंभावर चुकवण्यात आलेली आहे. तो काही साधारण मनुष्य होता, तो संदेष्टा होता नो. तो कुठला मेसेज घेऊन आला नाही या पृथ्वीवरती. या पृथ्वीवर येऊन त्याने सांगितलं नाही की आता हा धर्म पाळा, हा ख्रिस्ती धर्म आहे, खूप चांगला धर्म आहे, शांततेचा धर्म आहे, पांढरे कपडे घाला, अंगावर सोनं घालू नका, उपासी राहा, पायात चपला घालू नका, असं कुठलं शिक्षण दिलं नाही. आमेन. त्याने कुठलंच शिक्षण दिलं नाही. पवित्र शास्त्रामध्ये धर्माचं शिक्षणच दिलं नाही त्याने स्वतः धर्म शिकला. पहा काढा स्तोत्र 118 वरती आपण अवलोकन करूया. पुन्हा आपण यशया 53 मध्ये येणार आहे. हा एकही संडे मिस करू नका. 40 दिवसामधला उपासामध्ये या. 40 दिवसामध्ये प्रत्येकाने हे रेव्हलेशन जाणून घ्या. पवित्र शास्त्र नसेल तुमच्याकडे तर तुमचं आहे ते भांडी कुंडी विकून टाका, पण बायबल विकत घ्या. आमेन. कारण बायबलद्वारे मी आशीर्वादित झालेलो. मला ठाऊक आहे याच्यातला प्रत्येक शब्द माझ्या आत्म्यात अंतःकरणात आहे आणि ते आशीर्वादासाठी मोठं कारण आहे. आमेन. हालेलुया. मी आज बायबल वाचलं नसेल तरी ते आत्म्यामध्ये बायबल आहे आणि ते आत्म्यामधलं बायबल तुम्हाला आशीर्वादित करत राहील. आमेन. हालेलुया. पहा तुमच्या पूर्वजाने सेविंग करून ठेवलेलं आहे. आज फक्त तुम्ही वारस आहात म्हणून आशीर्वाद भोगताय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काही कष्ट करायची गरज आहे का? जर तुमच्या आई वडिलांनी तुमच्या नावावर करोडो, काल मी डॉक्युमेंट्स पाहिले का फॅमिलीचे प्रार्थना करण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. त्यांनी डॉक्युमेंट्स दाखवले आणि त्यांच्या वडिलांनी त्या मुलीच्या नावावर त्यांची संमती पत्र दिलं की ही प्रॉपर्टी आजपासून माझ्या मुलीला मी देतो. मी ते कागदपत्र वाचले. भले ती जरा लिटिगेशन मध्ये अडकलेली, घरचे विरोध आहेत, तिला कोणी देत नाही, पण मी ज्यावेळेस ते पाहिलं मी सांगितलं कायदा सांगतो, संविधान सांगतं, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सांगतं की कायद्यानुसार तूच मालक आहे आणि कुणीच मालक होऊ शकत नाही, कारण तुझ्या पित्याने ते तुला दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. उद्या कितीही विरोध होऊ दे तुम्हाला तुम्हाला ती प्रॉपर्टी न देण्यासाठी, परंतु ती प्रॉपर्टी, ती इस्टेट, ती संपत्ती तुमच्या पित्याने तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यात कितीही विरोध असला तरी ती तुम्हालाच मिळणार आहे. आमेन. कारण तुमच्या पित्याने मृत्यूपत्र लिहिताना लिहिलेलं आहे की ही संपत्ती माझ्या मुलीला असणार आहे. आमेन. आणि ते डॉक्युमेंट्स वाचलं, त्याच्यावरती पाहिलं, त्याच्यावरती रेड कलरचा, लाल कलरचा स्टॅम्प मारला जातो. याचा अर्थ की गव्हर्नमेंटलाही माहितीये की ज्यावेळेस लाल कलर वापरला जातो, रक्ताचा कलर वापरला जातो, ते प्रमाणित केलं जातं, सर्टिफाय केलं जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा सगळं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र शास्त्रही वाचलं होतं त्यांनी, आणि ते उतरवून लिहिताना त्यात तसंच्या तसं आपल्याला आत्मिक जीवनामध्ये पाहता येईल. तुम्ही आणि मी जर आशीर्वादात प्रवेश करतोय, आरोग्यात प्रवेश करतोय, आज आपण संपत्ती उपभोगतोय, तर ती सगळी शरीराची संपत्ती, दैहिक संपत्ती येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी कमवून ठेवलेली आहे.
प्रेज द लॉर्ड. आणि बायबल त्याचं मृत्यूपत्र आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र ते मृत्यूपत्र आहे. ज्या लेकराला समजलं तो समृद्ध झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फक्त ख्रिश्चन असाल, तुमचं नाव मात्र जोसेफ आहे, केविन आहे, तुमचं जॉन आहे म्हणून तुम्ही वारस होऊ शकत नाही. आमेन. कितीतरी गणेश आणि कितीतरी राम देवाच्या राज्यात आज आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जॉन आहात म्हणून तुम्हाला गेटवरती असलेला देवदूत म्हणणार नाही या आतमध्ये. जॉनच्या खिशात क्वार्टर आहे कसं काय आलं? प्रेज द लॉर्ड. आमेन. पण गणेश आला आणि गणेशने येशूला स्वीकारलेलं आहे. गणेशला पहिलं स्थान आहे. त्याच्या हातात रॉड देण्यात येणार आहे, रिवॉर्ड देण्यात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का आशीर्वादांसाठी? सिट डाऊन. माझं वचन आहे, अजून 15 मिनिटं मी संदेश देणार आहे. हालेलुया. माझा विश्वास आहे की या 40 दिवसात प्रत्येक जण जो या चर्च मध्ये बसलेला आहे तो प्रभूच्या क्रॉसचं मर्म जाणून घेणार आहे. आणि गुड फ्रायडेच्या दिवशी आपण याचं कन्क्लुजन, याचा शेवट करणार आहे मेसेजचा. आणि पण रिझरेक्शन इस्टरच्या दिवशी आपण पुनरुत्थानाचं इस्टरचं आपण मेसेज ऐकू. परंतु तोपर्यंत तरी आपण मर्म जाणून घेऊ. हालेलुया. हालेलुया. कारण आपण स्तोत्र 118 मध्ये होतो, 16 पासून. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मरावयाचो नाही, मी जगणार. मी परमेश्वराच्या कृत्यांचे परमेश्वराने मला जबर शासन केले, परंतु त्याने मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी धार्मिकतेची द्वार उघडा. आमेन. रोम 5:17 पवित्र शास्त्र सांगतं, एकाच्या आज्ञा भंगामुळे संपूर्ण मानव जातीवर मरणाचं राज्य आलं, परंतु येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनाद्वारे संपूर्ण मानव जातीला जीवन प्राप्त झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला पवित्र शास्त्र आपण गेल्या वेळेस पाहिलं, नीतिसूत्र रोमकराचा 8वा अध्याय 29 आणि 30 वचनामध्ये त्याने आपल्याला धार्मिक ठरवलं. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना आठवतंय शेवटचं वचन? आमेन. शेवटच्या वचनामध्ये किती लोकांनी आठवतंय की मी सांगितलं होतं की त्याने आम्हाला पूर्वीच निवडलं, त्याने आम्हाला नीतिमान ठरवलं आणि त्याने आमचा गौरव केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. रिमेंबर दिस. हे सगळं आठवणीत ठेवा, कारण तुमची निवड देवाने केलेली आहे. तुम्हाला त्याने नीतिमान ठरवलेलं आहे. त्याने धार्मिकतेचं दार तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उघडलेलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. काय फायदा झाला असता? सोन्याचं मंदिर असतं आणि सोन्याच्या मंदिरात फक्त याजकच जाऊ शकला असता. आमेन. आणि एक मोठा पडद्याच्या मागे उभा राहून आपण फक्त पडद्याला पाहत बसलो असतो आणि धार्मिकतेचं दार मात्र आपल्यासाठी बंद झालं असतं. आपण फक्त त्या ठिकाणी त्या दरवाजामध्ये उभा राहून दरवाजातून पाहू शकलो असतो. आमेन. समजा हे चर्च आहे आणि या चर्च मध्ये फक्त जे प्रिस्ट आहे, जे याजक आहे, फक्त लीडर्स लोकच आतमध्ये आहे. आमेन. आणि त्याच्यातून पण प्रमुख पास्टर पलीकडच्या रूम मध्ये. आमेन. आणि एक मोठा पडदा आणि तुम्ही सगळे उन्हामध्ये तुमच्या हातामध्ये कोकरे, बकऱ्या, कोंबडी घेऊन कशासाठी? तर तुमच्या पापांच्या क्षमेसाठी. आमेन. हालेलुया. परंतु बायबल सांगतं त्याने ते धार्मिकतेचं दार उघडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामध्ये स्तंभाच्या द्वारे तुम्ही आणि मी आज परमोच्च पवित्र स्थानात सरळ प्रवेश करू शकतो, कारण ती किंमत वधस्तंभावर चुकवण्यात आलेली आहे. म्हणा, माझ्यासाठी धार्मिकतेचं दार उघडा. हालेलुया. स्तोत्र संहिता 2 ज्यावेळेस येशू ख्रिस्त जन्माला त्याच्या पूर्वी जवळजवळ किती 2500 वर्षापूर्वी दाविदाच्या काळात ते लिहिलं होतं. आमेन. आय थिंक 2 ते मी एक्झॅक्ट तुम्हाला ते आकडा सांगेल, परंतु येशू ख्रिस्त येण्यापूर्वीच त्या धार्मिकतेचं दार उघडणारे हे निश्चित करण्यात आलं होतं. येशू ख्रिस्ताने तो वधस्तंभ उचलला आणि त्या वधस्तंभाच्या द्वारे त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी धार्मिकतेचं दार उघडलेलं आहे. आज थेट पित्याकडे जाऊन, स्वर्गीय पित्याकडे जाऊन आपण प्रार्थना करू शकतो आणि म्हणतो, प्रभू येशूच्या नावामध्ये मला आशीर्वादित कर. लॉर्ड,
प्रभू मला आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. आणि पिताही येशूचं नाव ऐकून म्हणतो, येस मी तुला आशीर्वादित करेन, कारण तू येशूचं नाव घेतलेलं आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किंमत कुणी मोजली? ब्लेसिंग कोण उपभोगताय? कोणी त्रास भोगलेत, कोण आरोग्य स्वीकारताय, कोण शापित झालाय आणि कोण आशीर्वादामध्ये प्रवेश करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा. मग साठी धार्मिकतेची वारे उडा. मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. 20. हे परमेश्वराचे हे परमेश्वराचे द्वार आहे. त्यातून धार्मिक जन प्रवेश करतो. येशू म्हणाला योहान 10:29 मध्ये, मी दार आहे. प्रेज द लॉर्ड. आय एम द गेट ऑफ हेवन. मी ते स्वर्गाचं दार आहे. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून धार्मिक जण प्रवेश करतील. नोबडी इज प्युरिफाईड, नोबडी इज प्युअर. कोणीच पवित्र नाही, परंतु जो कोणी येशूमधून प्रवेश करेल स्वर्गात, त्याला धार्मिक म्हटलं जाईल. आमेन. हालेलुया, हालेलुया. माझा 21. तू माझे ऐकले आहे, माझे ऐकले आहे. तू माझा तारक झाला आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीन. आमेन. जोरात. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीन. मोठा आवाज असतो. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करेन, कारण तू माझा तारक झाला आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास साल्वेशन, मुक्ती. आज अख्ख्या जगामध्ये मोक्ष मिळवण्यासाठी लोक वेडी आहेत. आमेन. काही लोक खिळ्यांवरती झोपतात आहेत, काही लोक अंगावरती चापकाचे फटके मारून घेतात आहेत, काही लोक आगीवर चालतात, काही लोक वर्ष उपाशी राहून चालत राहतात. डोंगरावरती सगळे कुटुंबाचा त्याग करून संन्यास घेतात. फक्त त्यांच्या जीवाचा आत्म्याला मोक्ष मिळावा यासाठी ते किंमत मोजतात. परंतु तुम्ही आणि मी, ज्याच्यासाठी वधस्तंभाच्या द्वारे धार्मिकतेचं द्वार उघडण्यात आलेलं आणि आपल्याला धार्मिक ठरवण्यात आलेलं, दावीद म्हणतो स्तोत्राच्या द्वारे, हे परमेश्वरा तू माझा तारक झालास, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वन मोर थिंग. अजून एक गोष्ट, की या 40 दिवसांमध्ये त्या क्रॉसला आठवून फक्त येशूला धन्यवाद देत राहा. फक्त उपकार स्मरण करत राहा, प्रभूची आठवण करत राहा. उपासामध्ये फक्त पोटाची आठवण करू नका. माझ्या पोटाला पिळा पडलाय, मला आता आग होती, खिचडी तर खायलाच पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण देवाचे उपकार स्मरण करा. भले तुम्ही तुमचा उपास खिचडीमध्ये घालवत असाल, खात असाल, प्रभू तुमच्याकडनं, तुमच्या लेकराकडनं तुम्ही अपेक्षा करता का आशीर्वाद देण्यापूर्वी, काही वस्तू देण्यापूर्वी तो उपास कराच? मी तुला 100 रुपये देणार आहे, आज तू फास्टिंग कर. हालेलुया. आपण कठोर पिता होऊ शकत नाही, तो तर स्वर्गीय पिता आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून या 40 दिवसामध्ये देवाचे उपकार स्मरण करत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे फास्टिंग देवाचं राज्य वाढवण्यासाठी असू दे, तुम्हाला धार्मिक ठेवायचंय यासाठी तुमचे उपास नसावे. प्रेज द लॉर्ड. ऑलरेडी तुम्ही धार्मिक आहात आणि म्हणून तुम्हाला फास्टिंग करून दाखवायची गरज नाही की मी आता तुमच्या देहाचं शुद्धीकरण आहे उपास. आमेन. पण आत्म्याला काही संबंध नाही उपासाचा. आत्म्यामध्ये तुमचं मन स्वर्गीय पित्याकडे लागेल, आत्म्यामध्ये प्रार्थना तुम्ही करू शकाल, परंतु तुमच्या आत्म्याला तुम्ही उद्धार देऊ शकत नाही फास्टिंगच्या द्वारे. नो. हालेलुया. मी फास्टिंग केलेलं आहे आणि माझ्या आत्म्याचा उद्धार आता मला स्वर्गात घेतलं जाईल. 40 ते 80 दिवस उपाशी राहा. स्वर्गात एंट्री उपासाने नाही. आमेन. येशूच्या विश्वासाच्या द्वारे स्वर्गामध्ये एंट्री आहे. माझ्यासाठी ते दार प्रभूने उघडलेलं आहे. हालेलुया. आणि धार्मिक जन त्याच्यामध्ये प्रवेश करील. तू माझा उद्धारक झालेला आहेस, तारक झालास, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करेन. माझा पुढे फास्ट. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोळशीला झाला. यशया 53 मध्ये आपण पाहिलं, त्याला सगळ्यांनी तुच्छ लेखलं, त्याला नाकारलं, परंतु ज्याला नाकारण्यात आलं तोच मात्र नंतरचा धोंडा कोळशीला म्हणून मंदिराच्या एकदम कोपऱ्यावरती ठेवण्यात आला आणि त्याच्यामुळेच मंदिराला रूप आलं. प्रेज द लॉर्ड. जो दगड कुठंच ऍडजस्ट झाला नाही, जो धोंडा कुठंच ऍडजस्ट झाला नाही,
ज्याच्यामुळे सगळीकडे अडचण होत होती, परंतु तोच दोंडा मात्र त्या मंदिराची कोनशिला झाला आणि त्या मंदिराला रूप आलं. आपल्या चर्चचं मस्तक येशू ख्रिस्त, म्हणून या चर्चला रूप आहे. नाहीतर आपल्यामुळं आणि पास्टरमुळं आणि लोकांच्या गर्दीमुळं, जेवणाच्या प्रोग्राममुळं या चर्चला रूप आलेलं नाही. तो कोनशिला, तो मस्तक आहे, तो आशीर्वाद देतोय. म्हणून तुम्ही भुकेने ओढीने त्याला भेटण्यासाठी 11 वाजता या ठिकाणी उपवासामध्ये येऊन बसताय. तुमच्या कौटुंबिक आशीर्वाद, सगळ्या कौटुंबिक सगळे कार्यक्रम बाजूला ठेवताय, पण त्या कोनशिला भेटण्यासाठी, प्रभूला भेटण्यासाठी तुम्ही मंदिरात येताय. आमेन, हालेलुया. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला सगळ्यांनी तुच्छ लेखलं. त्याला पाहून कुणीही म्हणणार नाही, त्याचं रूप पाहून कुणालाही आकर्षण वाटणार नाही. आमेन, हालेलुया. वास्तविक येशू यहुद्यातून जन्माला आला होता. सुंदर असं रूपवान त्याचं शरीर होतं. तुम्ही जर यहुदी पुरुष पाहिला, यहुदी मनुष्य पाहिला, तर तुम्हाला कळेल किती सुंदर त्या ठिकाणी लोक आहेत. त्यांचे नाक, त्यांचे डोळे, त्यांच्या सगळ्या स्किन, कितीतरी सुंदर ते लोक. अशा सुंदर लोकांमधून आपला उद्धारक जन्माला आला. परंतु तरी देखील त्याने स्वतःच्या शरीरावरती ते हाल अपेष्टा, ते दुःख सहन केलं की कुणालाही त्याच्याकडे पाहून बरं वाटणार नाही. त्याने प्रत्येकाने आपले तोंड त्याच्याकडून फिरवले. तो क्रॉस आज 40 दिवसाच्या उपवासामध्ये आपण आठवतोय आणि म्हणून याचं मेडिटेशन करतोय. 1000 वेळा तो मेसेज दिला तरी कमी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे 23. परमेश्वराच्या हातून हे घडले आहे. हे परमेश्वराच्या हातून घडले, हे आमच्या दृष्टीने अद्भुत. हे आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. हा परमेश्वराने हा दिवस नेमला आहे. हा यात आपण उल्हास व आनंद करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने हा दिवस नेमलेला आहे आणि याच्यात आम्ही उल्हासाने आनंद करू. हालेलुया. 25. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुला विनवतो की तुला विनवतो की आमचा उद्धार कर. आमचा उद्धार कर. हे परमेश्वरा, हा तुला विनवतो की हा. आम्हाला संपदा दे. हा 26. परमेश्वराच्या नावाने येणाऱ्याचा धन्यवाद हो. परमेश्वराच्या नावाने येणाऱ्याचा धन्यवाद हो. परमेश्वराच्या मंदिरातून परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता पीस करायचा दुसरा अध्याय पुन्हा आपण शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. 19 आय थिंक आपण पीस करायचा दुसरा अध्याय, शेवटचं कुठलं वचन वाचलं होतं त्याच्या पुढे कंटिन्यू करा. वयन नाहीच केलं. हा 16 वर्षापासून. आणि त्याने वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे देवाबरोबर त्यांचे एक शरीर करून दोघांचा समेट करावा म्हणून असे केले. कशासाठी समेट करावा? दोघांचा समेट करावा. कुणाचा समेट करावा? त्यांचे म्हणजे कोण? जे आदामापासून, पहिल्या आदामापासून जन्माला आले होते. आमेन. तुम्ही आणि मी आणि ते सगळे अपराधाचे वैरभाव या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? वैरभाव जीवे मारून टाकण्या, मारून त्याच्याद्वारे देवाबरोबर त्याचे एक शरीर व्हावे म्हणून असे त्याने केले. म्हणजे वधस्तंभ कशासाठी उचलण्यात आलेला? तर आपलं जो वैरत्व परमेश्वराशी निर्माण झालं होतं. जर आपण पापात आहोत तर आपला देव वैरी आहे. आमेन. हालेलुया. कारण बायबल सांगतं जगाची मैत्री देवाशी आणि देवाचं जे प्रेम आहे ते तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जगात आहात तोपर्यंत मिळू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे तुमच्यासाठी त्याने तो वधस्तंभ उचललेला आहे. आणि म्हणून 1 पेत्र दुसरा अध्याय 24 वचनाकडे जाऊया पुन्हा एकदा. 1 पेत्र 2:24. पुढच्या वेळेस पासून प्रयत्न राहील माझा स्क्रीनवरती आपण वचन पाहूया. त्याने स्वतः तुमची आमची पापे त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही
वाहून सो तेही वाहून खांबावर नेली खांबावर नेली, यासाठी की की आपण पापाला मेलेले होऊन आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी सदा आचरणासाठी जगावे. जिवंत राहावे. त्याला बसलेल्या महाराज त्याला बसलेल्या माराच्या बळांनी तुम्ही निरोगी झाला आहात. आमेन. हालेलुया. इफिसकरांकडे परत या. त्यामध्ये स्तंभाचं 16 वचन. आणि त्याने वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे देवाबरोबर त्यांचे एक शरीर करून हालेलुया. आता हा जो मेसेज आहे रेव्हेलेशन आपण पुन्हा रोमकरांच्या पत्रामध्ये 8व्या अध्यायामध्ये पाहणार आहे 3ऱ्या वचनामध्ये की ते शरीर कसं बनवण्यात आलं. परंतु आता आपल्याकडे एक वाचलेला आहे. आपण हा जो मेसेज आहे तो कंटिन्यू करणार आहे. म्हणून आता तिथं तुमच्या बायबलमध्ये तिथं काहीतरी मार्किंग करून ठेवा. आपण नेक्स्ट संडेला इथून सुरुवात करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. सांगा मग या फीट आपल्या जागेवर आपण उभे राहून त्याची आराधना करूया. Oh Father, thank you Jesus. We worship you, Master. We praise you. Close your eyes. Lift your hand. जगाला विसरून जा प्रियानो. कारण त्याने तुम्हाला आणि मला स्वर्ग देण्यासाठी त्याचा रक्त सांडलेला तो वधस्त पाऊल चाललेला. Thank you Jesus. राबाबा शेके यीशु का लहू सारे पापों से. Hallelujah. So close your eyes. आपले हात स्वर्गाकडे करून डोळे बंद करूया आणि घोषित करू की आशीर्वादित आहे. म्हणा मी आशीर्वादित आहे. I am blessed. म्हणा मी I am blessed. I am blessed. मी आशीर्वादित आहे. कारण येशूने वधस्त पाऊल चाललेला ते वैरत्व नष्ट केलेला आहे. वैभव नाहीसा केलेला आहे. येशू का सारे पापों से शुद्ध करता है. येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता
Speak in tongues. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा प्रियानो आणि याचं सामर्थ्य मिळेल. कुणाचा हात तुमच्या डोक्यावर ठेवल्याने तुम्ही आशीर्वादित होणार नाही. कुणाचा anointing तुम्हाला मिळाल्याने तुम्ही अभिषिक्त होणार नाही. अभिषेक देणारा फक्त येशू आहे. तेरे प्यार से तूने प्यार किया तेरे प्यार से तूने प्यार किया मास गया है प्यार तेरा मास गया है प्यार तेरा तुझ्या उपासनांमध्ये जर माझ्या वचनाचं मनन करशील, मी तुला प्रत्यक्ष भेटेन. मी माझा आवाज तुला ऐकवेन. तुला आशीर्वादित करण्यासाठी तिथे दुःख भोगलेलं आहे. प्रभूचा आत्मा या ठिकाणी अनेकांचं सांत्वन करतो आहे. प्रभू तुमच्या दुःखाचं आनंदात परिवर्तन करतो. तुमच्या दुःखाचं रूपांतर आज तो आनंदामध्ये करतो. हा दिवस प्रभूने बनवलेला, याच्यामध्ये तुम्ही आनंदाने उल्हास करा. प्रभू विचारलेला प्रत्येकाला स्पर्श करा. आपल्या हात उंच करणारा प्रभू येशू, मी विश्वास ठेवतो वधस्तंभ माझ्यासाठी उचललेला, माझ्यासाठी तू श्रापित झालेला, माझं दुःख तू स्वतःवर घेतलेलं. प्रभू माझं तारक उद्धारक म्हणून मी तुला स्वीकार करतो. माझं तारक मला आशीर्वाद
तुमच्या प्रार्थनेद्वारे तुम्ही आशीर्वादित होता. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो. बांधवला शेकेरियाला राबा. Thank you, Jesus. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो. बांधाला शेकेरिया पेरेरियाला राबा. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला. इकडे बाहेर बसू नका. मनुष्याच्या हाताने तुम्ही आशीर्वादित होणार नाही, परंतु प्रभूचा हात तुमच्यावर येईल. पवित्र आत्मा मार्गदर्शन करेल. जसं दीपक ब्रदर तुमच्यावर हात ठेवते, परंतु तुम्ही देवाकडे लक्ष द्यावा. तुमच्या अश्रू अनेकाच्या पायावर पडू दे. त्या मरिया मंत्राने तुमच्या डोळ्याच्या अश्रूने त्याचे पाय आज धुवून काढा. प्रियांना तुमच्या डोक्याच्या केसांनी आज पुसून त्याची सेवा करा. मला प्रभू मी माझं सर्वस्व तुला देतो. तू माझा प्रभू आहेस. तू माझा उद्धारक आहेस. माझी समृद्धी, माझी बरकत, माझी शांती तू आहेस. मी अपराधी असता माझ्यासाठी तू मरतो. मी पापी होतो प्रभू, पण तू गायला जावास देतो. तुला माझ्यासाठी ठेचण्यात आलं. तो लाकडी वधस्तंभाचा भार तू वाहिलास प्रभू. मला स्पर्श कर प्रभू येशू. तुम्हाला स्पर्श करतो प्रभू येशू. तुम्हाला स्पर्श करतो. दौडमधून आलेले ते ब्रदर प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. प्रभू येशू तुला स्पर्श करतोय. ओ राबा बाबा शेकेरिया पेरेरिया राबा. जे पहिल्यांदा या ठिकाणी चर्चमध्ये आलेल्या, ज्यांनी पहिल्यांदा या चर्चमध्ये येऊन प्रभूची प्रार्थना केलेली, come forward, I will pray for you. राबा शाखेरे मांडोला सेके. Father, touch them, Lord. प्रभू त्यांना स्पर्श कर. राबा शाखेरे open your mouth and pray. तुमचे मुख उघडून आमचे मला प्रार्थना करा. माझा येशू या जागेवर उतरलेला आहे. मेरा येशू यहाँ मौजूद है. Heal completely in the name of Jesus. त्याला बसलेल्या मानाच्या बळाने तुम्ही निरोगी झालेला आहात. Second. Yes, brother. राबा शाखेरे राबा. Close your eyes. डोळे बंद करा. प्रभू ते तुमच्या अश्रू पाहिले. आणि तुम्ही आज मंदिरात आहात. Lord, touch my लोकांना स्पर्श कर. त्यांचं दुःख आनंदात बदललंय. आज त्यांना या ठिकाणी तुझी प्रचिती येऊ दे. तुझा अनुभव दे प्रभू. त्यांना स्पर्श कर. तुझ्या सेवेसाठी तू त्यांना निवडलेलं. त्यांच्या फॅमिलीचा जो प्रॉब्लेम आहे प्रभू, तू तुझ्या हातामध्ये घेतलेला असते बाबा. तुला बसलेल्या माराच्या बळांनी मी आरोग्य घोषित करतो. या चर्चवर तुझा पवित्र हात उतरवतो. या चर्चवर तुझी कृपा प्रस्थापित कर. ही जागा तुझ्या निवास मंडपात रूपांतरित कर. या मंदिराच्या, या चर्चच्या गादीवर, या सिंहासनावर फक्त तूच योग्य आहेस. आम्ही फक्त तुझे सेवक, तुझे दास, तुझे लेकर आहोत. तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. तुझ्याशिवाय आम्ही श्वास घेऊ शकत नाही. प्रभू, नवीन लिडरशिप तयार कर.
तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू. मी आज हात ठेवला नाही, परंतु देवाने तुम्हाला लावलेला आहे, देवाने तुम्हाला आशीर्वाद केलेला. आजपासून नवीन दिवस, नवीन प्रत्येक दिवस एन्जॉय करण्यासाठी, आशीर्वाद भोगण्यासाठी, त्या क्रॉस साठी देवाचे आभार मानतो. Praise the Lord. Hallelujah. 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 लोक आशीर्वादित झाले. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला हालेलुया. कुणाची साक्ष असेल तर पटकन पुढे या, एक दोन साक्ष आपण घेणार. पटकन फास्ट. ओके, कुणाला साक्ष द्यायची आपण बसून घेऊया 2 मिनिटं. जर साक्ष असेल तर पटकन घ्या. हालेलुया. गेल्या रविवारी पहिल्यांदा या चर्चमध्ये जेवण सुरू झालं आणि खूप सुंदर रीतीने गेल्या रविवारपासून लोकांना सगळ्या गोष्टी पुरवता आल्या, सगळ्या गोष्टी सोयी सुविधा झाल्या. लिडरशिप ढासळलेली आहे, लोक नाहीत आता महत्वाचे काही काम करणार आहे. परंतु मला वाटलं होतं की थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम येईल, पण प्रभूने त्याचा हात, त्याचा भुज प्रगट केला आणि सगळ्या गोष्टी जोरात व्यवस्थित सुरू झाल्या. म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवू. सूचना पुढच्या वेळेस पण 11 वाजताच बरोबर चर्च स्टार्ट होईल. वेडनेसडेला आरोग्याची सभा सुरू करण्यात आलेली आहे. बरोबर 7:30 वाजता या ठिकाणी आराधना सुरू होती आणि म्हणून दर बुधवारी 7:30 वाजता तुम्ही लाईव्ह न येता या ठिकाणी ऑफलाईन तुम्ही चर्च अटेंड करू शकता. पुन्हा एकदा या ठिकाणी आराधनेमध्ये सहभागी होऊ शकता. फ्रायडेला दर शुक्रवारी तुम्हाला जर प्रार्थना करून घ्यायची तर ऑनलाईन मी आता सुरू करणार आहे. अजून तारीख निश्चित नाही, परंतु ब्रदर दीपक या सगळ्या गोष्टी मी डिस्कस करतोय आणि नंतर मग ऑफलाईन चर्च बरोबर. शुक्रवारी मात्र उपवासाचा दिवस आहे म्हणून एक रात्री 8:30 ते 9:30 पर्यंत मी स्वतः पण थोडा वेळ ऑनलाईन येत राहील. परंतु जे लोक झूम वर किंवा फेसबुक वर किंवा इन्स्टावरती कुठल्या तरी माध्यमातून कनेक्ट होतील, आपण त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थना पण सुरू ठेवणार आहे. हालेलुया. तसंच आता संडे स्कूल मध्ये देखील आपल्या मुलांना पाठवायचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढच्या वेळेस येताना त्यांच्याबरोबर एक नोटबुक, त्यांचं एक छोटस बायबल, त्यांना पेन, पेन्सिल आणि त्यांच्याबरोबर रबर असू दे, त्यांना पाण्याची बाटली, छोटासा काहीतरी त्यांना खाऊ घेऊनच त्यांना संडे स्कूलला पाठवा, जेणेकरून ते देखील त्या संडे स्कूल मध्ये. आणि अजून ज्यांना संडे स्कूल मध्ये शिक्षण द्यायची, शिकवायची इच्छा आहे, सिस्टर हेलेना बरोबर राहण्याची आणि त्यांना मुलांना जास्त अजून बायबलचं ज्ञान देण्यासाठी सेवा करायची, इव्हन लहान लेकरांची सूर शी काढण्यापासून पण सेवा आहे आणि ती पण करायची संडे स्कूल मध्ये, तर तुमचं स्वागत आहे. मे बी तुम्हाला असं वाटत असेल की मला चर्च मध्ये संदेश ऐकायचा आहे, माझा संदेश ऐकायसाठी बसायचं आहे. महिन्यातून एक दिवस तुम्ही संडे स्कूल मध्ये देऊ शकता. तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या बायबल ज्ञानाचा उपयोग तुम्ही करू शकता. तसंच आपल्याला अजून लोकांची गरज आहे जेवणासाठी. जेवणामध्ये आपल्याला अजून गरज आहे. ब्रदर साळवी आणि त्यांची फॅमिली हे दोघं जोडपं माझ्यासाठी खूप आशीर्वादी ठरलं. फक्त 3च आठवडे झाले, परंतु त्यांनी त्यांचं जीवन येशूला समर्पित केलं. सगळं जीवन त्यांनी येशूला दिलं. मी घरी गेलो, त्यांच्याशी बोललो. त्यांनी आता कशाचीच पर्वा ठेवलेली नाही, फक्त येशूसाठी जगतात आणि त्यामुळे एक मोठा आधार मला त्या दोघांचा झालेला आहे. कशाच मला ताण पडत नाही. इव्हन काल ते आले, तांदूळ त्यांनी निवडले, सामान बाजूला काढलं, चर्च मध्ये गॅस आहे का नाही ते पाहिलं. अशा जोडप्यासाठी प्रार्थना करत राहा. त्यांचे आशीर्वाद प्रभूने मोकळे करावे. ते खरंच प्रामाणिकपणे सेवा करतात. अजून एक सूचना आहे, ज्यांना कॉयर मध्ये यायचंय, ज्यांना लीड करायचंय, देवाची सेवा करायची, त्यांनी प्रत्यक्ष मला येऊन किंवा ब्रदर दीपकला येऊन किंवा ब्रदर हॅरीला येऊन भेटा. हॅरी ब्रदर त्यांना गायडन्स करतील, मी स्वतः गाईड करील, ब्रदर दीपक गाईड करतील. थोड्या दिवसानंतर तुम्हाला पुलपिट वरती आराधना करण्यासाठी आम्ही संधी देऊ, परंतु तुमची इच्छा असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास आहे येत्या दिवसामध्ये पुन्हा आपल्याला बाहेर स्क्रीन लावावं लागणार आहे. जवळजवळ 20 ते 22 लोक बाहेर आहेत. लोक उभा राहतात. तुम्ही लवकर आला म्हणून तुम्हाला आतमध्ये जागा मिळाली, परंतु लक्षात ठेवा येत्या दिवसांमध्ये तुम्हाला बाहेर देखील जागा पाहिजे असेल तरी लवकर यावं लागणार आहे. आमेन. हालेलुया. आपण जोरात टाळ्या वाजवून करूया. तुमचं जे ऑफरिंग आहे, तुम्ही जे दानार्पण देता, त्याचा उपयोग चर्चच्या वाढीसाठी तुमच्या द्वारे येणाऱ्या ऑफरिंगद्वारे लोकांना अन्न देण्यासाठी आपण उपयोग करतोय आणि तुम्ही राईट ठिकाणी चांगल्या
जागेवर पेरणी करतात ज्याच्याद्वारे तुम्हाला समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्र सांगतं आनंदाने देणारा प्रभूला आवडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण देवाला धन्यवाद देऊ, देवाचे आभार मागे. आमेन. आभारी 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 आणि ज्यांनी दिलं माझ्या पिता त्यांना लाख पेटीने पुन्हा या दानपणाचा वापर तुमच्या राज्याच्या वाढीसाठी तुझ्या पुढची वेळ पवित्र आपल्या तुमच्या हाती देतो. प्रार्थना नासरेतकर विशेष त्यांच्या गोड आणि पवित्र मागतो. आपल्या हात आपण स्वर्गाकडे करूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आतापासून सर्व काळ तुमच्या आणि तुमच्या आप्तजनांबरोबर, तुमच्या लेकरांबरोबर आता आणि सर्व काळ राहू. देवाची लेकर जोरात ओरडतील. आमेन. Praise the Lord. Hallelujah. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. जेवणाचा आनंद घ्या. जेवण झाल्यानंतर दीपक ब्रदर तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहेत. मागच्या हॉलमध्ये तुम्ही एकत्र लाईनीमध्ये येऊन प्रार्थनेमध्ये त्यांच्याकडून प्रार्थना करून घेऊ शकता. इज व्हेरी अनॉइंटेड पर्सन. ते अभिषिक्त उपास आले प्रार्थना कर. तुम्हाला निश्चितच त्यांच्यापासून आशीर्वाद मिळतील. आणि ज्यांना खूप वैयक्तिक माझ्याकडनं प्रार्थना करून घ्यायची तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा माझा नंबर आहे तुमच्याकडे, तुम्ही मला फोन करू शकता. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करेन.
बी एन्जॉय या चर्च मधल्या अन्नाचा आनंद घ्या, कारण ते अन्न, ते जेवणच तुमच्यासाठी आरोग्याचं आणि औषध बनणार आहे. Praise the Lord. आपण जोरात God bless you.